इकडे महापालिकेमध्ये आपण बघतोय की 100 जागांवर आघाडी मिळेल असा सर्वे भाजपचा सांगतोय, तर दुसरीकडे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा डंका पाहायला मिळाला आहे। कारण तब्बल 100 पेक्षा जास्त नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली। तर अनेक ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। तर यावेळेस आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। भरत, आपण बघतोय नगर परिषदेत भाजपने निकालाच्या आधीच डंका मारल्याचं इथं दिसतंय आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीसांवर जनतेचा विश्वास आहे असंच चित्र सध्या राज्यात आहे। नक्कीच नेल, आपण जर पाहिलं तर नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीत भाजपने सेंचुरी मारलेली। निवडणुकीच्या आधीच भाजपच्या 100 पेक्षा जास्त नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली, याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिली। यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की भाजपने सेंचुरी मारली। यामध्ये भाजपने आतापर्यंत 100 पेक्षा जास्त नगरसेवक बिनविरोध निवडून आणले, तर 3 नगर अध्यक्ष हे बिनविरोध त्यांची निवड झाल्याचं सुद्धा समोर आले। यामध्ये कोकणामध्ये 4 नगरसेवक बिनविरोध आहेत, उत्तर महाराष्ट्रात 49, पश्चिम महाराष्ट्रात 41, मराठवाड्यात 3 आणि विदर्भामध्ये 3 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आल्याचं समोर आलंय। त्यामुळे भाजप एकंदरीत या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर एक प्रकारे हा पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतंय। जनतेचा विश्वास असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। बिलकुल, धन्यवाद भारत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नगर परिषदेत भाजपचा डंका पाहायला मिळालेला आहे। राज्यात 100 पेक्षा जास्त नगरसेवक यांची निकालाआधीच बिनविरोध निवड झाल्याचं दिसतंय। नगर परिषदेमध्ये आपण बघतोय भाजपने 100 पेक्षा अधिक ठिकाणी बिनविरोध निवडून भाजपचे नगरसेवक आलेले आहेत।